मित्रांनो, मी सौरभ गरुडा. विषय दिलेला आहे भावनात्मक रॉक बॉटम. मित्रांनो, मी अमरावती नवजीवन समूहाचा सभासद आहे. अमरावती नवजीवन समूह माझा होम ग्रुप आहे. आणि मित्रांनो, इथे आपल्या समोर मी विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आता आपण डॉक्टर्स ओपिनियन पाहिलं विल्यम डेक्कन सिल्कवर्कचं. त्यांनी आपल्या पत्रात शेवटी सांगितलेलं आहे, शेवटी म्हटलेलं आहे की बा या दारुड्याचा सुधारणेचा काहीच मार्ग उपलब्ध राहिलेला नाही काय, आणि प्रश्नार्थक चिन्ह आहे. मग आता जो विषय दिलेला आहे, ज्या आजाराची आपण नेहमी आपल्या याच्यात चर्चा करतो, तो आजार आहे मद्यपान. आणि विषय दिलेला आहे भावनात्मक एक रॉक बॉटम का दारू तुम्हाला कोणत्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकते. मित्रांनो, कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असताना दारूचं व्यसन लागलं. आणि दारूचं व्यसन लागल्यानंतर प्रत्येक दारुडा जशी दारूची चव आवडत नाही पण त्याचा परिणाम आवडते, तसंच मित्रांनो मी माझ्या मित्राचं ऑब्झर्वेशन करत होतो की दारू प्यायच्या पहिले याची पर्सनॅलिटी काय आहे आणि दारू पिल्यानंतर याची पर्सनॅलिटी काय आहे. तर लक्षात येत होतं की दारू त्याच्या पोटात गेल्यानंतर त्याने 4 मोठा स्वर्ग उरत होता. मोठ्या मोठ्या गोष्टी करणे. आपल्या अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये एक वाक्य आहे, पिंक क्लाउड मध्ये जाणे. आणि असंच करत असताना त्या चौकटीत मी बसता बसता बिअरचा घोट हातात आला. पण लहानपणापासून जे आपले संस्कार आहे की बा दारू वाईट असते, दारू खराब आहे, दारू जीवनाचा सत्यानाश करते, आम्ही सगळे भोगून आलेलो आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आम्हाला म्हटलं जाते की आम्ही फुकटाचा कार्यक्रम आम्हाला भेटलेला आहे, फ्री ऑफ कॉस्टचा कार्यक्रम भेटलेला आहे. पण नाही, आम्ही जीवनाची मोठी किंमत इथे चुकवून आलेले लोक आहे. मग त्या चौकटीत बसल्यानंतर एक विषय होता, एक मित्र होता, तो म्हणे यार घेऊन काय काही नाही होत, बियर असताय, बियर आणि दारू काय फरक आहे. म्हटलं नाही यार, आपण हे कधी घेतली नाही. 1 वेळा झालं, 2 वेळा झालं, 3 वेळा झालं. पण जे दारू प्रतीचं जे आकर्षण होतं, मेंटल ऑब्सेशन होतं, मानसिक आकर्षण होतं, ते प्रचंड प्रमाणात मानसिक आकर्षण माझ्यासारख्या दारुड्याच्या डोक्यात होतं. आता एक वाक्य बोलून गेले याच्या पहिलेचे शेरर, आय एम नॉट मॅडमॅन, आय एम नॉट मॅडमॅन, आय एम सिक पर्सन. मी मॅड नाही, मी पागल नाही, मी आजारी व्यक्तिमत्व आहे. मग आता आजारी व्यक्तिमत्व कसं. तर मित्रांनो, जेव्हा माझी दारूची सुरुवात झाली, जेव्हा बिअरची बॉटल हातात आली, तेव्हा त्या मित्राने मला पहिल्यांदा म्हटलं होतं का जर तू हा दारूचा बिअरचा पहिला घोट घेतला नाही तर तू माणसात नाही. म्हटलं माणसात नाही तर मग कायच्यात आहे, तू समज कायच्यात आहे. मित्रांनो, त्या दिवशी या दारुड्याचा अहंकार जागृत झाला. मित्रांनो, त्या दिवशी पहिला घोट आता झाला. पहिल्याच घोटात जग हलकं वाटायला लागलं, टेन्शन गायब झाल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे मला दारूची पहिल्यांदा चव नाही आवडली, त्याचा जो परिणाम होता तो परिणाम आवडला. असं करता करता मग गालवर यायला लागले. मित्र दोस्त म्हणे किचक्की का आटा खा रहा. लोक गाल ओढून राहिलेले होते. दुसरी भ्रामक कल्पना माझ्या आयुष्यात निर्माण झाली की दारू आपल्या अंगाला लागून राहिलेली आहे. आणि मग अर्ध्या बिअरची 1 बिअर, 1 बिअरची 1.5 बिअर, 1.5 बिअरची 2 बिअर, या आजाराची मित्रांनो सुरुवात झाली. मानसिक आकर्षण, प्रचंड प्रमाणात मेंटल ऑब्सेशन. 4 टाईपचे ड्रिंकर सांगितले जाते जगात. पहिला प्लॅनर ड्रिंकर, जो प्लॅन करून दारू पिते, ज्याने या आजाराचं पहिलं लक्षण आहे मेंटल ऑब्सेशन, मानसिक आकर्षण. जो प्लॅन करून दारू पिते, होळीची कर आहे, पोळ्याची कर आहे, लग्न आहे, वाढदिवस आहे, प्रमोशन आहे, अशा समारंभात तो दारू पिते. दुसऱ्या दिवशी दारू पिण्याची गरज पडत नाही, प्लॅनला दारू पिते. अशा व्यक्ती दारुड्याच्या श्रेणीत येत नाही. आमच्या अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये एक रेशो सांगितला जाते, त्याला म्हणजे 87 आणि 13चा रेशो. जगात जर 100% लोक जर दारू पित असेल तर त्याच्यातले 87% लोक आरामशीर दारू पिऊ शकतात. आणि जगात मित्रांनो फक्त 13% लोक दारुडे होतात.
त्या 13% योगायोगाला माझ्या नंबर लागला होता. दुसरा मित्रांनो सोशल ड्रिंकर. सोशल ड्रिंकर रोज दारू पिते पण तो दारुडा नाही. कदाचित तुम्हाला वाटत असेल मी भलतच काहीतरी ऐकून राहिलो का? नाही, मी जे बोलून राहिलेलं ते एकदम करेक्ट आहे. सोशल ड्रिंकर रोज दारू पिते पण तो दारुडा नाही. कारण त्याच्यात आजाराचं पहिलं लक्षण आहे मेंटल ऑब्सेशन आहे, मानसिक आकर्षण आहे, दारू पिण्याची प्रचंड तीव्र इच्छा आहे. पण त्याच्या शरीरात डॉक्टर विल्यम डेक्कन सिल्कवर्कनं सांगितलेली फिजिकल एनर्जीचा पार्ट नाही. म्हणजे दारू पिऊन पिऊन आमच्या शरीरात अशा प्रकारचे रिसेप्टर्स तयार झालेले आहेत तर एक गोट पोटात गेल्यानंतर ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी आमचं इंजन बंद होत नाही. सोशल ड्रिंकर जोरात दारू पिते. आपल्या मित्रमंडळीतले काही लोक असतात जे 15-15 वर्ष पहिले दारू पिऊन राहिले, 20-20 वर्षापासून दारू पिऊन राहिले, पण त्याच्या जीवनातला एक प्लस पॉइंट आहे. ते 20 वर्ष पहिली एकच क्वार्टर पित होते, ते 20 वर्षानंतर एकच क्वार्टर पिऊन राहिले. म्हणजे त्यांच्या पिण्याच्या प्रमाणात वाढ झाली ना त्यांच्या पिण्याच्या प्रमाणात कमतरता आली. तिसरा हार्ट ड्रिंकर. हार्ट ड्रिंकर कशा प्रकारचा? जो 2 अडीच 3 क्वार्टर पिऊन येते ऍट अ टाइम, दुसऱ्या दिवशी त्याला उतारा मारायची गरज पडत नाही. म्हणजे दिवसाची सुरुवात करायची त्याला दारू पिण्याची गरज पडत नाही. आणि तिसरा मित्रांनो माझ्यासारखा, चौथा आहे माझ्यासारखा अल्कोहोलिक, ज्याच्या त्या आजाराचं पहिलं लक्षण आहे मानसिक आकर्षण, प्रचंड प्रमाणात मेंटल ऑब्सेशन. मी ठरवून जातो बारमध्ये याल आता अजिबात आपल्याला कालच्यासारखी दारू प्यायची. पोलिसाचे धोडपे खा लागले, समाजात बदनामी झाली, बायको सोडून जाण्याच्या मार्गावर आहे, परिवार पूर्णपणे अस्तव्यस्त आहे. आज एक काम करू, छोटीशी घेऊ, बस चुपचाप आपल्याला घरी जायचं आहे. आम्ही ताट मानेने बारमध्ये जातो. सेठ एक 90 देव, तो सेठी माईकडे मोठ्या मोठ्या डोळ्याला पाहते, एवढा मोठा ड्रमाला दारू पिणारा बेवडं एक आज किती मागून राहिलं? फक्त 90 आहे. मग आम्ही तिथं नाही सेठ आपण आज दारू कमी करते, असं कमी ठरवून जातो आम्ही बारमध्ये का एवढा गोट पिऊन बारच्या आम्हाला बाहेर निघायचं, आम्हाला चुपचाप घरी जायचं. जसा पहिला पॅक पोटात गेला, मी तेवढा पण नाही तेवढा हे किंतु परंतुचे जंतू आम्हाला डसायला सुरुवात करते. आणि एक पॅक पोटात गेल्यानंतर जो आम्हाला आमच्या शरीरात जो विशिष्ट प्रकारचा बदल झालेला आहे, जो रासायनिक बदल झालेला आहे, जो एनर्जीचा पार्ट आम्हाला विल्यम डेक्कन सिल्कवर्कनं सांगितलेला आहे की एक गोट पोटात गेल्यानंतर आमचं शरीर प्रचंड प्रमाणात दुसऱ्या दारूची मागणी करते. मग आम्ही त्या पहिल्या गोटावर थांबू शकत नाही. आणि मग आमच्या मनात जो पहिला विचार आहे तो ऑटोमॅटिक डिलीट. दुसरा विचार येते वाघाच्या तोंडाला आता रक्त लागलेलंच आहे, एक 90 अजून घेऊ, काय फरक पडते? असं करता करता जोपर्यंत पोटभर मी दारू पित नाही तोपर्यंत मला दारू प्यावी लागते. मी पहिले मला असं वाटत होतं का सगळ्याच प्रकारचा बदनसीब साला मीच आहे. माहीत बायको सोडून गेली, लग्न व्हायचं आहे अजून, उदाहरण देऊन राहिलो. मलाच लोक दारुडे म्हणते, माहीत समाजात बदनामी झालेली आहे, सगळं माहीत बघतील. का बरं असं मित्रांनो? दारू माणसाला कुठपर्यंत घेऊन जाते? तळ गाठलेला दारुडा झाले म्हणते. 2 मोठे शास्त्र आहेत जगात. पहिले आहे धर्मसंस्था आणि दुसरा आहे वैदिक संस्था. पहिला आपण वैदिक संस्थेचं उदाहरण घेऊ. एकुलता एक पोरगा दारुडा झालेला आहे, मायबाप दोन्ही चिंतेत पडले, आता कसं होईल, काय करू? म्हणून मला सगळ्यात पहिले व्यसनमुक्ती केंद्रात टाकण्यात आलं. मी बेवडा पण नाही बेवडा, मी म्हणत होतो मी दारुडाच नाही. डिसीज ऑफ डिनायल, नकारात्मक स्वरूपाचा आजार. या आजाराला गनिंग अँड बॅफलिन डिसीज म्हणते, चतुर चलाक आणि घोटाळ्यात टाकणारा आजार. हा आजार लोकांना मान्य करून देत नाही की मी दारुडा आहे. एक साधं उदाहरण देतो. तर रॉ बॉटम आमच्याच बद्दल का बरं, आम्हीच का बरं दारुडे झालो, आम्हाला का बरं मध्य भाषेच्या यातना भोगाव्या लागल्या, आमच्याच आयुष्यात आम्हाला का बरं दारूचे फटके सोसावे लागले, याचं प्रमुख कारण डिसीज ऑफ डिनायल, नकारात्मक स्वरूपाचा आजार. याला असंच नाही म्हणा चतुर चलाक आणि घोटाळ्यात टाकणारा आजार. मग सांगावं साहेब, आपल्याला डायबिटीज झाली, डायबिटीज
पण माझ्यासारख्या बदनाम माणसाने एखाद्या डायबेटिक माणसाले गुलाबजाम आणून दिले खाले खाई का होतो नाही खाणार. तो म्हणा राजे शुगर आहे तुम्हाला समजत नाही काय, एक गोळी सकाळी आणि एक गोळी संध्याकाळी घ्या लागते शुगर कंट्रोल मध्ये राहण्यासाठी. तुम्ही मला गुलाबजाम खायला आणून देऊन राहिले, तुम्हाला काही वाटते? बायकोला कल्ला करते घरी गेल्यावर तुला समजत नाही का मला शुगर आहे, 9:30 नाश्ता पाहिजे म्हणजे पाहिजे, डॉक्टरना सांगितलेलं आहे. हे काय झालं जर समजा हार्ट अटॅक आला, हार्ट अटॅक आल्यानंतर माझ्यासारख्या जर बदमाश माणसाने त्याला आलू बोलल्याचा तर्रीचा नाश्ता खाल्लेला खाई का होतो नाही खाणार. कारण त्याला माहिती पहिला येऊन गेला, दुसरा आला तर कदाचित मी वाचण्याची शक्यता कमी आहे. आणि मित्रांनो जगातली कोणतीही बिमारी झाली, साधा ताप जरी आला तरी आम्ही असं म्हणत नाही की जाऊ दे ना काय झालं लागते डॉक्टरच्या इथं पाहू आपण, 8 दिवसांना ताप बसन 15 दिवसांना ताप बसन, नाही. आम्ही फटेदार डॉक्टर पाशी जातो, डॉक्टर इलाज करते, डॉक्टर रिपोर्ट काढते, आम्हाला बिमारी सांगते, आम्ही बिमारी एक्सेप्ट करतो. टायफॉइड झाला एक्सेप्ट करतो, टीबी झाला एक्सेप्ट करतो, हृदयरोग झाला एक्सेप्ट करतो, डायबेटिस झाला एक्सेप्ट करतो आणि त्याच्यावर उपचार घेण्यास आम्ही प्रवृत्त होतो. पण एक बेवडं मरणाच्या सरणावर जाईपर्यंत कबूल करत नाही का मी दारू आहे. याले म्हणते डिसीज ऑफ डिनायल, म्हणजे नकारात्मक स्वरूपाचा आजार. आणि हाच आजार मला झाला होता. मी शेवटच्या घटकापर्यंत स्वतःला मानायलाच तयार नव्हतो मी दारू आहे. मग व्यसनमुक्ती केंद्रात टाकण्यात आलं. व्यसनमुक्ती केंद्रात टाकण्यात आल्यानंतर आमच्या जो प्रख्यात डॉक्टर आहे आमचा एक मानसोपचार तज्ञ, नाव घेता येत नाही व्यासपीठावर म्हणून घेत नाही, त्यानं मला चेक केलं. तो कोणाशीच काही बोलत नाही. त्याला मला एक प्रश्न विचारला, म्हणजे तुम्ही दारू का बरं पिता, ते एवढ्या प्रमाणात. एवढं मोठं हुशार असतो. त्याला मी रिटर्न क्वेश्चन केला, म्हटलं डॉक्टर साहेब, डॉक्टर तुम्ही की मी? तर म्हणजे मी. म्हटलं तुम्ही सांगा मी दारू का बरं पितो. मी दारू का बरं पितो या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्या व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत आलो. वैदिक शास्त्र फेल, वैदिक संस्था फेल. कोणताही आजपर्यंत जगात या एलर्जीवर कुठल्याही प्रकारचं औषध बनलेलं नाही. कोणता डॉक्टर आम्हाला असं म्हणत नाही का एक गोळी घे प्रमाणात दारू पे. असं जर असतं आपण म्हटलं असतं जाऊ दे ना यार, 1 टाइम फी भरून टाकू, एक गोळी खाऊ, पहिले सारखा दारूचा आनंद घेऊ. कोणी डॉक्टर असं म्हणत नाही का एक गोळी घे कायमची दारू सुटली. आमच्या अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये सुटली हा शब्द प्रयोग कधीही केला जात नाही. आमच्या अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये प्रयोग केला जाते दारू थांबली. आणि त्याला आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मद्यमुक्त आम्ही राहू शकतो. गाडी बंद झालेली आहे, गाडी 20 वर्षापर्यंत बंद आहे. आणि 20 वर्षापर्यंत बंद असलेली गाडी 20 वर्षानंतर जर तुम्ही त्याच्यात पेट्रोल टाकलं ते गाडी स्टार्ट होणार आहे. मग आता गाडी सुटली असं जर आपण म्हटलं तर सुटलेली वस्तू जीवनात परत कधीच वापस येत नाही. आणि बंद झालेली वस्तू पुन्हा सुरू होऊ शकते. म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये प्रयोग केला जाते की एकदाचा दारुडा तो कायमचा दारुडा. कारण की आमच्या शरीरातली जे फिजिकल एनर्जी आहे हे मरेपर्यंत जातं. मग होता वैदिक शास्त्राचा विषय. वैदिक शास्त्र हे दवाखाने, वारंवार दवाखाने फिरलो मी, कित्येक दवाखाने फिरलो, पण मला प्रमाणात आणि मापात दारू कधीही पिता आली. मग आता दुसरा उपाय आहे धर्मसंस्था, बाबा बुवा पंडित, विभूती धागा दोरा, हे बरेचसे उपाय आमच्यावर झालेले आहेत. मग आता दारू माणसाला कुठपर्यंत घेऊन जाते. एकुलता एक मी पोरगा, दोघंही मायबाप सर्व्हिसवर. आज सर्व्हिसवर असल्यानंतर एकुलता एक पोरगा घरातला दारुडा झाला. पूर्ण 3 जणांचा सुखी संसारी कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. त्या घरात असं मसाल वाट्यासारखं वातावरण आहे. आणि मित्रांनो जिथं म्हणा तिथं माय बाप मग तिथं नेत होते. आणि प्रत्येक उपाय या बाबतीत मित्रांनो फेल होत होता. व्यसन मुक्ती केंद्र 2 वेळा झालं फेल. म्हणजे वैदिक शास्त्र
सांगायचं तात्पर्य का वैदिकशास्त्र या आजारासमोर पूर्णपणे हातबल आहे. कोणत्याही प्रकारचा इलाज नाही. हा आता रॉक बॉटम दारू माणसाला कुठपर्यंत आणते. माझ्या घरचे म्हणे यार एवढे उपाय झाले, आणि एवढे उपाय झाल्यानंतर एक शेवटचा उपाय आपण करू. म्हटलं आपण कुठं नाही गेलो दारू सोडवासाठी, दारू थांबवासाठी, कुठंच परिणाम नाही झाला. तर म्हणे एक वेळ आमच्या मना नाही, बाकी आपलं नशीब. आणि मित्रांनो घरच्याने एक प्रस्ताव ठेवला. प्रस्ताव अशा प्रकारचा ठेवला, एक गाडी करण्यात आली मोठी, त्या गाडीमध्ये बसवण्यात आलं, आणि धर्मसंस्थेचा विषय आम्हाला टीका टिप्पणी करायची नाही आहे कोणावर या व्यासपीठावर, पण जे सत्य आहे जे आम्हाला सांगितले जाते का या आजारावर कुठल्याही प्रकारचं औषध नाही, वैदिक संस्था या आजारासमोर फेल आहे, धर्मसंस्था या आजारासमोर फेल आहे, त्याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. टीका टिप्पणी करायचं व्यासपीठ नाही आहे, पण उदाहरण. आणि मग गाडी करण्यात आली. म्हणे आपल्याला गाणगापूर नावाचं एक देवस्थान आहे, तिथं जायचं आहे. म्हटलं ठीक आहे, कबूल आहे, जाऊ, हरकत नाही. पण नाही एक अट आहे. तर म्हणजे कोणती अट? म्हटलं हे मेंटल ऑब्सेशन, फिजिकल एलर्जी, स्पिरिच्युअल बँकरप्सी हे जादुई शब्दामध्ये एक आल्यानंतर माहीत पडले. या शब्दाचा माझ्या दूरपर्यंत काही संबंध नव्हता. मग आता रॉक बॉटम दारू माणसाला कुठपर्यंत आणते, तर घरच्याचे प्रयत्न सुरूच होते. तर म्हणजे आपल्याला गाणगापूरला जायचं आहे, तिथच्या दर्शनानं जे होईल तर होईल, पाहू आपण काही करू. आणि मित्रांनो मग मी घरच्या समोर एक अट ठेवली. म्हटलं जिथं जिथं मला दारू पिण्याची इच्छा होईल तिथं तुम्हाला गाडी थांबवा लागेल, तर मी तिथपर्यंत येतो. ठीक आहे म्हणे, चालते, हरकत नाही. मग मामा बसला, आई बसली, बाबा बसले, सगळे बसले. पण सगळे बसल्यानंतर मित्रांनो थोड्या दृष्टीनं तो जो प्रवास होता तो सुरू झाला. पण प्रवास सुरू झाल्यानंतर एकाच तासाला मला मित्रांनो ऑफिसर चॉईस बनी आपले किस्मत का ऑफिसर बोर्ड दिसलं. आणि जसं बोर्ड दिसलं मला दारू पिण्याची तीव्र इच्छा, प्रचंड प्रमाणात इच्छा जागृत झाली मला. ड्रायव्हरने म्हटलं गाडी थांबव, गाडी टाक इकडे. आणि दर एक तासाने एक क्वार्टर, दर एक तासाला एक क्वार्टर, दर एक तासाने एक क्वार्टर. तो ड्रायव्हर माझ्याकडे पाहून राहिला, कोणचं बेवडं बसलं इकडे माझ्या बाजूला, त्याला ड्रमानं दारू घेऊन राहिला. असं करता करता मित्रांनो अक्कलकोट आलं. आता अक्कलकोटात अक्कल यायला पाहिजे होती, अक्कलकोटाची अक्कल नाही आली. मग समोर गाणगापूरचा प्रवास सुरू झाला. तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर तिथचे जे व्यवस्थापक आहे ते आले. व्यवस्थापक आल्यानंतर त्याने परिचय करून दिला. म्हणजे आमचा एकुलता एक पोरगा, याले कोणातरी काहीतरी करून घेतलेला आहे, याले कोणीतरी काहीतरी लावून दिलेला आहे. हा आम्हाला जगणं मरणं मुश्किल करते, रात्री 12-12 वाजता हाकलून देते घरातून. आम्ही कसं करावं? तर आम्ही तुमच्या या इथं यायला घेऊन आलेलो आहे, पहा. त्यांना पाहिलं, बरोबर आहे, नाही लावून दिलेली आहे. आता लावून दिलेली धागा दोरा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, टीका टिप्पणी करायचं व्यासपीठ नाही आहे. पण दोन मोठ्या संस्था ज्या आहेत जगात, धर्मसंस्था आणि वैदिक संस्था, या दोन्ही संस्थेने या आजाराला भुसकाळात टाकलेला. या वस्तू आमच्या कधीही कामात आल्या नाही. आणि मग तिचे ते आले. आल्यानंतर त्याने माझ्याकडे पाहिलं, म्हणे बरोबर आहे, एक काम करायला लागते. म्हणे काय? तर म्हणे 500 लोकांचं अन्नदान करावं लागते कमीत कमी. माझ्या घरचे म्हणजे 500 नाही 1500 लोकांचं अन्नदान करा, पण या शैतानाची दारू थांबवा. त्याच्यानंतर म्हणे कमीत कमी 51,000ची पूजा करावी लागते. माझ्या घरचे म्हणे 51 नाही 1,51,000ची पूजा करा, पण याची दारू थांबली पाहिजे, आम्हाला जगणं मरणं मुश्किल केलं. म्हणे 500 लोकांचं अन्नदान झालं. 500 लोकांचं अन्नदान झाल्यानंतर 51,000ची पूजा झाली. सगळं व्यवस्थित होतं. आणि मग माझ्या मायले वाटलं का आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे. माया पोरग या दारूच्या कचाट्यातून निघालं. आणि मित्रांनो या आजाराला पारिवारिक आजार म्हटलं जाते का? हे दारू त्याला कुठपर्यंत कोणत्या क्षणापर्यंत घेऊन जाते सांगण्याचा तुम्हाला मी अनुभवातून प्रयत्न करून राहिलेलो आहे.
आणि मग ते सगळं झाल्यानंतर आनंदी वातावरण झाल्यानंतर गाडीचा प्रवास निघाला. गाडी सुरू झाली अमरावतीच्या दिशेनं जशी गाडी सुरू झाली आणि जशी मला थंडी हवा लागली आणि जसं मला दारू पिण्याचं मेंटल ऑब्सेशन भडकन आलं तसं मी ड्रायव्हरला म्हटलं गाडी लाव. तर म्हणे कुठं? म्हटलं बारवर. पण जसा बारवर म्हटलं तसा गाडीत तसा भूकंप आला. रडापडी अबे म्हणे 51,000ची पुया. म्हटलं माहित नाही. अबे म्हणे 500 रुपयाचं जेवण. म्हटलं माहित नाही. जमतच नाही. पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यांना गाडी साईडला लावली. साईडला लावल्यानंतर त्यांना माझ्या घरच्याच्या समोर 2 प्रस्ताव ठेवले. म्हणे अमरावती जायचे तुमच्या समोर 2 पर्याय आहे. तर म्हणे कोणते? एक तर माई म्हणे बा पैसे वापस दे, तुम्ही दुसरी गाडी करा. तर म्हणे दुसरा पर्याय. तर म्हणे या बेवड्याला जसं अमरावती अक्कलकोट गाणगापूर पर्यंत दारू पाचत आणलं तसंच याले गाणगापूर अक्कलकोट अमरावती पर्यंत दारू पाचत वापस न्यायला लागते म्हणे. तर आपण जिवंत अमरावती पर्यंत वापस जातो. नाईलाज झाला. रडापडी हे ते सगळे पारिवारिक आजार सुद्धा म्हटले जाते. आणि मित्रांनो नाईलाज झाल्यानंतर मी तिथून जसा दारू पीत पर्यंत गेलो तसाच दारू पीत मित्रांनो तिथून वापस आलो. याले म्हणजे राग पाठव. त्या 3 जणांचं कुटुंब दारूला किती प्रमाणात उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. जे मोठे आम्हाला संस्था सांगितल्या जाते जगात त्या संस्था या आजारासमोर किती नतमस्तक आहे, किती हतबल आहे याची मित्रांनो आम्हाला प्रचिती येते. दुसरं उदाहरण डिसीज ऑफ डिनायल नकारात्मक स्वरूपाचा आजार. आमच्या मित्राचा एक भाऊ दवाखान्यात ऍडमिट. त्याला पिलिया झाला. पिलियानंतर पंडू झाला. आणि पंडू झाल्यानंतर एवढ्याला हातपाय द्यायचे बसला होतो. आमचा मित्र म्हणे यार दादाने भरती केलं दवाखान्यात. म्हटलं ठीक आहे पाहू आपण जाऊ. त्याला किती वेळा सांगितलं होतं दादा हो ना दादा बंद करतो ना. विल्यम डेक्कन सिल्करनं काही दारुडे असे असते जे भावनात्मक दृष्टीने आजारी असते. ते कोणाच्याही लक्षात येत नाही. त्यांचे मित्र, त्यांचे दोस्त, डॉक्टर, त्यांचे फॅमिली रिलेशन त्यांचं आकलन करू शकत नाही असं विल्यम डेक्कन सिल्कर सांगते. हाही त्याच्यातलाच दारुडा. हा म्हणे हो ना दादा उद्यापासून बंद ना. हो ना दादा परवापासून बंद ना. गळ्यानं बंद केली नाही. जलंधर झाला, पंडू झाला. आणि मग मी दवाखान्यात भेटायला गेल्यानंतर ते मस्त हातपाय बारीक पोट एवढा मोठा झालेला मस्त टँगो पण बसलो. आणि बसल्यानंतर म्हटलं काय म्हणते दादा तब्येत? अरे 1 नंबर तब्येत आहे म्हणे आपली. काहीच नाही झालं म्हणे आपल्याला. फक्त म्हणे काही खाल्लं तर थोडं जा लागते. त्याच्या पहिले डॉक्टर म्हणे एक काम करा याला ठेवून काही फायदा नाही. जे करायचं आहे ते घरी करा. जास्त दिवस नाही आहे. पण त्याला सांगता नव्हतं. माझ्या मित्र म्हणजे मग दादा आहे जे करायचं आहे ते आपल्याला दवाखान्यातच करायचं आहे. आणि जेव्हा मी त्याला भेटायला गेलो तेव्हा त्यानं मला आवाज दिला मग दादा इकडे या. म्हटलं काय? म्हणे कान करा इकडे. कान केला असा. कान केल्यानंतर त्यानं मला एक काम सांगितलं म्हणे नारळ पाणी आणून देता म्हणे. नारळ पाणी. म्हटलं पेशंट आहे नारळ पाणी साहजिक आहे. नारळ पाणी मागतेच. म्हणून मी नारळ पाणी आणायला इथून तिथपर्यंत जाणार तर त्यानं मला पुन्हा आवाज दिला इकडे. म्हटलं काय? कान कर म्हणजे इकडे. पुन्हा कान केला. आणि पुन्हा कान केल्यानंतर त्याला काय म्हणा बाजूनं वलकटची देशी आहे. म्हटलं अरे हो. मग एक काम कर नारळ पाणी घे त्याच्यात बॉबीची 90 घे त्याच्यात होत आणि एक स्ट्रॉ आणलं येताना फक्त प्यास. म्हणजे का त्या दारुड्याचा एक पाय स्मशानात आहे, एक पाय दवाखान्यात आहे. कधी जाईल याची गॅरंटी नाही. आणि मागून काय राहिलेला आहे तो शेवटच्या क्षणी दारू. आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो 2015ची गोष्ट. दारू माणसाला कुठपर्यंत घेऊन जाते. राग पाठवून कुठपर्यंत. तळ गाठलेला दारुडा कुठपर्यंत. जोपर्यंत मी दारू तळ गाठत नाही तोपर्यंत माझ्या सुधारण्याचे दरवाजे उघडूच शकत नाही. ज्याचं थोडं बहुत साबूत आहे की नाही तो मित्रांनो अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या कार्यक्रमात येऊ शकत नाही. आणि तो आला तरी त्याच्या सुधारण्याचे चान्सेस मित्रांनो 0 असते. म्हणून त्याचा काहीतरी बाकी असते. सरेंडर टू गॉड आणि सरेंडर टू अल्कोहोल. सरेंडर म्हणजे पूर्णपणे मी नतमस्तक झालो पाहिजे.
पिक्चर पाहिला ना आपण, पिक्चरचा सीन, सरेंडर म्हटलं का सरेंडर, हात वर. त्या चोराला, त्या गुंडाला जसा हालचाल थोडीशी करण्याचा प्रयत्न केला तो शूट होऊन जाते. तसंच आपला आहे. आम्हाला घोड्याची झापड लावल्यासारखं आता जीवन जगा लागणार आहे, जीवन जगा लागणार आहे. जराशीही आम्ही तिरपी तारपा दारूच्या प्रत्येक विषयाने मोठ्याबरोबर आमची विचारसरणी वेड्या वाकड्या पद्धतीची झालेली आहे. आम्ही थोडसाही तिरपा जाण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो दारू इथंच आहे. सोबरायटी एक काचाची सोबरायटी असते, तिला कधी टीच जाऊ शकते. मी आज 9 वर्ष झाले, 10वं लागते, मी काय सोबरायटीचा अमरपट्टा घालून आलेलो आहे का? नाही. आजही मी दारूड आहे. आजही पहिला पाऊस पडला, मातीचा सुगंध आला तर मला दारूचं मेंटल ऑब्सेशन येते, मानसिक आकर्षण प्रचंड प्रमाणात येते. मला दारूला दिलेले फटके जीवनात कधीच आठवले नाही. पण म्हणतो दारूनं जे मजा दिली होती, ते दारूनं मजा दिलेली मग मित्रांनो कायमची आठवते. आणि मग त्याच्यानंतर 2015चा तो दिवस, माझे घरचे म्हणे नाहीतरी बापू तू दारू पितो, नाहीतरी दारू पितो. म्हटलं सगळेच उपाय झाले म्हणे. आता म्हटलं सगळेच उपाय झाले. बाबा झाला, बुवा झाला, धागे दोरे झाले, व्यसनमुक्ती केंद्र झाले, चांगले चांगले डॉक्टर झाले, धर्मसंस्थाही हातभाल आहे, वैदिक संस्थाही हातभाल आहे. मग आता करायचं कसं? ज्या माणसानं आयुष्यात सगळे विद्यार्थी, हजारो विद्यार्थी घडवले, माझ्या बापाची गोष्ट करतो मी, शिक्षक माणूस, एकुलता एक पोरगा मी त्याचा, ज्यानं विद्यार्थी घडवले, तो माणूस मला एक वेळा माया जवळ बसून मला म्हणते आपले सगळे आता प्रयत्न झालेले आहे, तू आम्हाला सुखानं जगू दे. त्या बापानं मला त्या दिवशी एक वाक्य वापरलं होतं, म्हणजे बापू तू कोणची दारू पितं, कोणती दारू पितं, तर मी तुला घरातच दारू आणून देते. सांगा किती मोठी शोकांतिका आहे. एक रिटायर्ड पर्सन जो शिक्षक आहे, तो बाप मला म्हणून राहिलेला आहे, ज्याने मला जीवनभर पोचलं, ज्याने मला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला, तो बाप मला म्हणून राहिले का बाबू कोणची दारू पितं रे, कोणती दारू पितं, मी तुला घरातच दारू आणून देते. आणि मी बेश्रम सारखा, मी जेवढा पण नाही तेवढा स्वभाव दोष राहायचा, डिफेक्टचा पुतळा, मी माझ्या बापाला इम्पिरियल ब्ल्यू आयबीचा क्वार्टर चिठ्ठीवर नाव लिहून देत होतो. आणि ज्या माणसाला सुपारीचं व्यसन नाही, तो व्यक्ती वाईन शॉपमध्ये जाऊन मित्रांनो तो क्वार्टर विकत आणत होता, मला देत होता. आणि तो क्वार्टर पिऊन मी म्हणत होतो एवढ्यानं आपलं काहीच नाही झालं, अजून पाहिजे. जगणं कसं, मरणं कसं मित्रांनो समजत नाही. माझ्या आयुष्यात मित्रांनो चमत्कार कधी झाला? माझ्या आयुष्यात मित्रांनो चमत्कार झाला 21 ऑगस्ट 2016, ज्या दिवशी मला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेसेज होता. मला अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या बांधवानं सांगितलं का मित्रा तू पागल नाही आहे, तुझे जे आहे ते अजून ज्या जीवनात चुका घडलेल्या आहेत त्या स्वतःहून नाही केल्या रे, तू मॅड नाही रे, तू सिक पर्सन आहे, तू आजारी आहे. एक काम कर मित्रा. म्हटलं काय? तर म्हणे स्वतःला आरशात पाय, स्वतः आरशात पाहिल्यानंतर स्वतःला माफ करणं शिक. मित्रांनो त्या दिवशीपासून 12 पायऱ्याचा कार्यक्रम इमानदारीने घेतला. परतफेडीचा कार्यक्रम आहे आमचा. आम्ही ज्याचं आयुष्यात नुकसान केलेलं आहे त्याची आम्हाला परतफेड करणं आहे, तेव्हाच आमची मध्यमुक्तता बळकट होणार आहे. आम्हाला जे भेटलेलं आहे ते आम्हाला वाटायचं आहे. आणि तो मित्रांनो त्या दिवशीपासून सोबरायटी सुरुवात झाली. आणि सोबरायटी सुरुवात झाल्यापासून मान्य आहे आजारावर औषध नाही, मान्य आहे वैदिक संस्था हातबल आहे, मान्य आहे धर्म संस्था हातबल आहे. पण तुम्हाला एक उदाहरण देतो, शेअरिंग संपवतो, वेळ झालेला आहे. ज्या कार्ल जूंगचं याच्या पहिल्याच्या शेअरवरने नाव घेतलं, ज्यानं आपल्या कारकिर्दीत 5000 दारुड्यावर इलाज केलेला होता, कार्ल जूंग प्रख्यात मानसोपचार तज्ञ होता. त्याच्याविषयी एक व्यापारी गेला हजार्ड नावाचा, अति श्रीमंत व्यापारी. आणि हजार्ड नावाचा व्यापारी गेल्यानंतर त्याला कळकळीनं डॉक्टर साहेबांना म्हटलं, म्हणे डॉक्टर साहेब जगातली सगळी संपत्ती माझ्याजवळ आहे, सगळं सुख माझ्याजवळ आहे, पण या मद्यपाशाच्या कचाट्यात मी अटकलो आहे, या दारूच्या चक्रव्यूहात मी अटकलो आहे. तुम्ही किती फी घ्या पण या मद्यपाशाच्या विळख्यातून मला बाहेर काढा. डॉक्टर कार्ल जूंगचं एक स्टेटमेंट आहे. त्यांनी सांगितलं का मी माझ्या आयुष्यात 5000 दारुड्यावर इलाज केला, पण आजपर्यंत पूर्णपणे सुधारलेला दारुडा मी कधी पाहिला नाही. पण जगात काही असे अपवाद लोक आहेत जे दारूच्या पहिल्या विषारी गोटापासून दूर आहेत.
मग आता जगात कोणते अपवाद लोक आहे? जर तू आध्यात्मिक पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न करशील तर तू दारूच्या पहिल्या विषारी गोटापासून दूर राहशील. ते त्या दिवशी आम्हाला शस्त्र सापडलेलं आहे आध्यात्मिक पाठबळ. नाही तर मला सांगा ना, 10x10च्या रूम मध्ये 20-25 आम्ही सभासद बसलेलो असतो. 21 सभासदातला 22वा परमेश्वर असते. ना औषध आहे, ना डॉक्टर आहे, ना मेडिसिन आहे, ना काउन्सिलर आहे, ना कोणी आहे. कोणी 5 वर्षाची मध्यमुक्तता आहे, कोणी 10 वर्षाची मध्यमुक्तता आहे, कोणी 25 वर्षाची मध्यमुक्तता आहे, 40 वर्षाची मध्यमुक्तता आहे. कशी भेटली हो? कुठून आली? मित्रांनो, आध्यात्मिक पाठबळ आमच्या पाठीमागं काम करून राहिले. जोपर्यंत आमच्या पाठीमागे आध्यात्मिक पाठबळ काम करत राहील, आम्ही दारूच्या पहिल्या विषारी गोटापासून मित्रांनो सुरक्षित राहू. आणि जसं ते आध्यात्मिक पाठबळ आमच्या मागून सरकलं, आम्ही तिरपा जाण्याचा प्रयत्न केला. 3री पायरी आम्ही सोडली. आमची इच्छा व जीवन आम्ही परमेश्वराच्या स्वाधीन जर केले नाही, मित्रांनो, दारू आमच्या हातात येण्याची नाही. आणि मित्रांनो, हा रॉक बॉटम का बापाला दारू आणायला लावली. परिवार पूर्ण अस्तव्यस्तचा झाला होता. सन्मान, आत्मसन्मान पूर्णपणे गमावलेला होता. असा मी अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आलो. अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर एकेका दिवसाच्या आधारावर आजार समजून घेण्याचा प्रयत्न केला. 12 पायऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त करायचंच नाही आहे. आध्यात्मिक पूर्णत्वाचा दावा अल्कोहोलिक्स अनोनिमस कधीही करत नाही. आम्हाला आध्यात्मिक प्रगतीचा दावा करा. प्रगतीचा आम्ही दावा करतो. आध्यात्मिक प्रगती, पूर्णत्व नाही. आम्ही संत महात्मे बनू शकत नाही, पण त्या दृष्टीने वाटचाल मात्र करायला हवी. ही वाटचाल मित्रांनो सुरू आहे. एकेका दिवसाच्या आधारावर मध्यमुक्त जीवन जगत आहे. जे पूर्ण हिरावलेलं होतं ते व्याचा सकट मित्रांनो परमेश्वरानं आज परत केलेलं आहे. नवागत बांधव आहे त्याला एकच विनंती, येत राहा. पहिला दिवस शेवटचा दिवस करू नका. जे आम्हाला भेटलं ते तुम्हाला भेटल. जे सगळं केलेलं आहे या मित्रांनो अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये व्याजा सकट वापस मिळेल. चेअरमन साहेबांनी बोलायला संधी दिली. धन्यवाद. कृपया ध्यान दें. कृपया ध्यान दें. कृपया ध्यान दें. अगर किसी भाई या बहन को शराब के मामले में समस्या हो या शराब छोड़ना हो तो कृपया संपर्क करें जीएसओ इंडिया, मतलब ये वेबसाइट पर संपर्क करें www.aagsoindia.org और अपने आसपास AA मीटिंग ढूंढने के लिए यह वेबसाइट पर जाएं www.aa.org/findaa. धन्यवाद.